जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न पहा। पहिला प्रश्न काय आहे? भारतातील पहिले पोलीस म्युझियम कुठे उभारले जाणार आहे? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे, व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही सोडून पहा। तर पहा, भारतातील पहिले पोलीस म्युझियम कुठे उभारले जाणार आहे? तर कुठे? दिल्लीला। कुठे? दिल्लीला। 10 जून 2018ला घोषणा केली होती की भारतात पोलीस म्युझियम उभारले जाणार आहे म्हणून। कधी? 10 जून 2018ला। तर भारतात पहिले पोलीस म्युझियम कुठे उभारले जाणार आहे? नवी दिल्लीला उभारले जाणार आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, बालकावर होणाऱ्या लैंगिक अत्याचार, अपहरणाचे गुन्हे थोपवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून कोणते उपक्रम राबवला जातो? तर पहा, मुंबई पोलिसांकडून जे बालकावर होणाऱ्या लैंगिक अत्याचार व अपहरणाचे गुन्हे थोपवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून कोणते उपक्रम राबवले जातात? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे। तर पहा, याचं उत्तर आहे पोलीस दीदी। कोणते उपक्रम राबवले जातात? पोलीस दीदी हे उपक्रम राबवले जाते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केले पाहिजे किंवा केला? तर पहा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज प्रदान केला आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पंडित नेहरू। कोण? पंडित नेहरूने महाराष्ट्र पोलीस दलाचे ध्वज प्रदान केला आहे। कधी? तर 2 जानेवारी 1961ला। कधी? 2 जानेवारी 1961ला जे भारताचे जे पहिले पंतप्रधान होते, कोण होते? पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज प्रदान केला होता। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांना टोपीऐवजी डोक्याला घट्ट बसणारी आर्मी कॅप सारखी नवीन कॅप कधीपासून देण्यात आली? तर कधीपासून देण्यात आली आर्मी कॅप सारखी कॅप? तर पहा, याचं उत्तर आहे एप्रिल 2019ला। कधी? एप्रिल 2019ला महाराष्ट्र पोलिसांना टोपीऐवजी डोक्यात घट्ट बसणारी आर्मी कॅप कधी देण्यात आली? एप्रिल 2019 पासून देण्यात आली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारतीय दंड संहिता 1860 हा कायदा खालीलपैकी कोणी तयार केला? तर पहा, कोणत्या व्यक्तीने तयार केला आहे भारतीय दंड संहिता 1860? तर पहा, याचं उत्तर आहे लॉर्ड मेकालो। कोणी? लॉर्ड मेकालो यांनी 1833 चार्टर ॲक्ट नुसार भारतीय दंड संहिता कायदा 1860 हा कायदा अस्तित्वात आणला। तो कोणत्या व्यक्तीने? लॉर्ड मेकालो यांनी। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पहा, न्याय सहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजे फॉरेन्सिक लॅब किती आहे? इथं महाराष्ट्र पाहिजे होतं। महाराष्ट्रामध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजेच फॉरेन्सिक लॅब किती आहे? किती आहे महाराष्ट्रामध्ये? तर पहा, एकूण 8 आहे। किती? एकूण 8 आहे महाराष्ट्रामध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, म्हणजे त्याला आपण फॉरेन्सिक लॅब असे म्हणतो। तर किती आहे महाराष्ट्रामध्ये? 8 आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजे त्याला आपण फॉरेन्सिक लॅब असे म्हणतो। तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही आहे असे विचारले आहे? तर पहा, महाराष्ट्रामध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा किती आहे? ते एकूण 8 आहे। किती? एकूण 8 आहे। तर असे विचारले आहे, तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही आहे असे विचारले आहे? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। पहा, याचं उत्तर आहे ए, लातूर, अकोला आणि रत्नागिरी या ठिकाणी नाही आहे। पुणे, औरंगाबाद या ठिकाणी आहे। अमरावती, नांदेड, कोल्हापूर या ठिकाणी आहे। मुंबई, नाशिक आणि नागपूर या ठिकाणी, म्हणजे एकूण झाले हे 8। म्हणजे आपला प्रश्न काय होते की कोणत्या ठिकाणी नाही आहे म्हणते, म्हणजे लातूर, अकोला आणि रत्नागिरी या ठिकाणी नाही आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही आहे म्हणत आहे? खालीलपैकी कोणता गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही आहे? तर पहा, याचं उत्तर आहे कामगार आणि सुरक्षा। कोणता विभाग येत नाही? कामगार आणि सुरक्षा हे येत नाही, गृह विभाग नियंत्रणाखाली येत नाही। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे,
गडचिरोली पोलिसांच्या पुढाकाराने भारतात प्रथमच गडचिरोली शहराच्या जवळ आत्मसमर्पण नक्षलवादीची कोणती वसाहत उभारली जात आहे? तर पहा, गडचिरोली पोलिसांच्या पुढाकाराने भारतात प्रथमच गडचिरोली शहराजवळ आत्मसमर्पण नक्षलवाद्याची कोणती वसाहत उभारली जात आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा. तर पहा, याचं उत्तर आहे ए, नवजीवन नगर. कोणते? नवजीवन नगर हे वसाहत उभारली जात आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सन्मानबोधक निराप्रती समाजाची स्थापना कोणी केली? तर पहा, इतिहासाचा प्रश्न आहे हा. सन्मानबोधक निराप्रती समाजाची स्थापना कोणी केली? खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, किसन फागुजी बनसोडे. किसन फागुजी बनसोडे किंवा त्याला आपण बनसोडे असे सुद्धा काही पुस्तकामध्ये दिले आहे. किसन फागुजी बनसोडे किंवा बनसोडे. सन्मान बोधक निराप्रती समाजाची स्थापना कोणी केली? किसन फागुजी बनसोडे यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ब्रॅकेट रोजी भारतात पहिली भारतीय मालाची कापड गिरणी मुंबई कुर्ला इथे नानाभाई कावसाजी दावर यांनी सुरू केली. कोणत्या रोजी? पहा, खालील काही ऑप्शन दिले आहे. तर कोणत्या रोजी भारतात पहिली भारतीय मालाची कापड गिरणी मुंबई कुर्ला इथे नानाभाई कावसाजी दावर यांनी सुरू केली होती? तर पहा, याचं उत्तर आहे 11 जुलै 1851. काय आहे? सी, 11 जुलै 1851 रोजी भारतात पहिली भारतीय मालाची कापड गिरणी मुंबई कुर्ला इथे नानाभाई कावसाजी दावर यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1890 मध्ये दापोली इथे अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली? तर पहा, 1890 मध्ये दापोली इथे अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली? खाली का ऑप्शन दिले आहे. पहा, याचं उत्तर आहे पहिला, कोणी केली? गोपाळ बाबा वंगलकर यांनी 1890 मध्ये दापोली येथे अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर ब्रॅकेटचे छाप होता. पहा, यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर कशाचा छाप होता? तर पहा, याचं उत्तर आहे गरुड. कशाचा छाप होता? गरुडाचा छाप होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, चतुर्वर्गीय चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, चतुर्वर्गीय चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? याचं उत्तर आहे हेमाद्री. कोणी? हेमाद्री यांनी लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, टायफॉइड किंवा इंग्लिशमध्ये टायफॉइड म्हणतो, मराठीमध्ये विषमज्वर हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर पहा, टायफॉइड हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. पहा, याचं उत्तर आहे साल्मोनेला टायफी. कोणत्या जीवाणूमुळे होते? साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे टायफॉइड हा रोग होतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवाणूजन्य रोग नाही आहे? तर पहा, खालीलपैकी कोणते जीवाणूजन्य रोग नाही आहे असे विचारले आहे. तर पहा, डांग्या खोकला हे जीवाणूजन्य रोग आहे. निमोनिया हा सुद्धा जीवाणूजन्य रोग आहे. कुष्ठरोग हा सुद्धा जीवाणूजन्य रोग आहे. आणि कांजण्या हे विषाणूजन्य रोग आहे. विषाणूजन्य रोग आहे, म्हणजे आपले उत्तर येणार कांजण्या. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर पहा, खालील काय ऑप्शन दिला आहे, तुम्ही सोडून पहा. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर पहा, याचं उत्तर आहे विल्यम हार्वे. कोणी? विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जिल्हाधिकारी हा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे ब्रॅकेट असतो. तर पहा, जिल्हाधिकारी हा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा काय असतो? अध्यक्ष असतो, सचिव असतो की सदस्य असतो? तर पहा, याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी हा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
जिल्हाधिकारी बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे विचारले आहे. तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर पहा, जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो. हे विधान चुकीचे आहे. म्हणजे जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष नसतो. कोण असतो? सचिव असतो. कोण असतो? सचिव असतो. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव असतो. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. हा बरोबर आहे. जिल्हा स्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख असतो. हे सुद्धा बरोबर आहे. जिल्हाधिकारी हा परिवहन मंडळ व रस्ते बांधणी समितीचे अध्यक्ष असतो. हे सुद्धा बरोबर आहे. फक्त आपला ए हे चुकीचे आहे. म्हणजे जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष नसून सचिव असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्यापासून कोणता नवीन जिल्हा अस्तित्वात आला. तर पहा, 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्यापासून कोणता नवीन जिल्हा अस्तित्वात आला. तर खालील ऑप्शन दिले आहे. तर पहा, याचं उत्तर वाशिम. कोणते? वाशिम हा जिल्हा अस्तित्वात आला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे जायकवाडी प्रकल्पासाठी कोणत्या देशाने सहकार्य केले होते. तर पहा, जायकवाडी प्रकल्पासाठी कोणत्या देशाने सहकार्य केले होते. तर खालील काय ऑप्शन दिले आहे. व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे जापान. कोणते? जापान. जायकवाडी प्रकल्पासाठी जापान या देशाने सहकार्य केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे अप्सरा अणुभट्टी भारतातील पहिली अणुभट्टी ब्रॅकेट रोजी ग्रेट ब्रिटनच्या सहाय्याने उभारली. तर पहा, भारतातील पहिली अणुभट्टी कोणती होती. तर अप्सरा. तर अप्सरा ही अणुभट्टी कोणत्या तारखेला ग्रेट ब्रिटनच्या सहाय्याने उभारली गेली होती. खालील का ऑप्शन दिले आहे. तर पहा, याचं उत्तर आहे 14 ऑगस्ट 1956. कधी? 14 ऑगस्ट 1956 रोजी अप्सरा ही अणुभट्टी ब्रिटनच्या सहाय्याने उभारली गेली होती. कधी? 14 ऑगस्ट 1956 रोजी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे वाचन प्रेरणा दिन केव्हा साजरा केला जातो. तर पहा, वाचन प्रेरणा दिवस कधी साजरा केला जातो. तर खालील ऑप्शन दिले आहे. तर पहा, वाचन प्रेरणा दिन केव्हा साजरा केला जातो. तर 15 ऑक्टोबरला. कधी? 15 ऑक्टोबरला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली. तर पहा, रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली. हा प्रश्न खूप वेळा वेगवेगळ्या परीक्षामध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर पहा, याचं उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? महाराष्ट्र या राज्यामध्ये रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम सुरू करण्यात आली होती. कोणत्या राज्यामध्ये? महाराष्ट्र या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे अर्थशास्त्राचे शिल्पकार हा ग्रंथ कोणाचा आहे. तर पहा, हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. अर्थशास्त्राचे शिल्पकार हा ग्रंथ कोणाचा आहे. तर पहा, याचं उत्तर आहे बाळ गाडगीळ. कोणाचे आहे? बाळ गाडगीळ यांचे हे अर्थशास्त्राचे शिल्पकार हे पुस्तक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.